हॅलो गाईज, आज माझं होतं प्रेझेंटेशन कॉलेजमध्ये, कारण की आज आम्हाला इंटर्नशिपचं पूर्ण ओव्हरऑल प्रेझेंटेशन द्यायचं होतं. सो सर मला एक्सप्लेन करत होतो काय चुकले काय नाही, आणि मी एक्सप्लेन केलं. मला इतकं हसू येत होतं, पण मला करावं लागलंच शेवटी. हॅलो गाईज, सॅटर्डेसाठी माझ्याकडे ब्लॉग नव्हता, म्हणून आम्ही आता जातो आहे बाहेर म्हणजे आम्ही रस प्यायला जातो आहे. तसं मी दुपारी पिला होता, पण हिला पियायचं आहे म्हणून रस पिऊन येतो आम्ही. आणि मी इथं कुरकुरे खाणार आहे. मला कुरकुरे खायची खूप तलप लागली, खूप तलप लागली मला आज कुरकुऱ्याची, म्हणून मी कुरकुरे खाईन आणि ही रस पिईन. मी तुम्हाला दाखवते गाईज. मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मी स्पेशली तरी चांगले कपड्यांमध्ये, मी या कपड्यांमध्ये नाईट पॅन्टमध्ये, आणि मला जायचं होतं स्टुडिओला, पण मग मला या अवस्थेत जाऊ वाटत नाही आणि मी जाणार बी नाही गाईज. आणि मेन म्हणजे इश्यू काय झाला होता इकडून, आम्ही आता मागच्या वेळेस स्टुडिओला आलो होतो नाहीच्या बड्डेला, तेव्हा मला काही आवडलं नव्हतं, पण मला हिला घ्यायचं होतं म्हणून आवडावं लागलं. म्हणून आम्ही आज इकडूनच याला रामराम देणार आहे. लांबूनच डोंगर साजरा करायचा आहे ना ग गाईज. मी तुम्हाला एक सांगते, मी दुपारी इतकी झकास झोप घेतलेली आहे ना. किती वाजता झोपली होती मी तरी? नको ग, एवढं खोटं नाही बोलायचं. टायमिंग नाही पाहिला मी, पण मग नाही, मी टायमिंग नाही पाहिला. आणि सगळे लोक माझ्याकडे बघताय, मी ब्लॉगिंग करते तर. पण थांबा गाडी 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 गाड्या काही तिथं ना खूप साऱ्या गाड्या आहेत, त्याच्यामुळं लोक बघतात मला. असे गाड्या खूप आहे इथं. मी जर आत्ता लाजले ना, आयुष्यभर लाजून राहील, म्हणून मी लाजत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. समजलं ना? कारण की पैसे मला येणार आहे, म्हणजे स्ट्रगल मी करते, तर मी कोणाला का घाबरू. गाईज, आमच्या इथं ना फ्रेशअप बेकरी म्हणून आहे, तिथं ना एकदम चांगले चांगले केक भेटतात. तिथं ना खूप भारी भारी केक भेटतात आई. इथं शी बाबा, झूम केलं का ब्लर व्हायला लागलं. इज्जत काढली आयफोनने माझी. आणि ना हे जे आहे ना बेक वर्ल्ड, इथे पण आहे ना मोठे मोठे टाईप्सचे न्यूएस्ट हे भेटतं, काय म्हणता न्यूएस्ट हे भेटतं केक्स. सो आता आम्ही रस पितो आणि तुम्हाला भेटतो. सो गाईज, इने आता घेतलाय रस, आणि ती एकटी पिणारी पिणारी बघा तो कसा आहे ग, आंबट आहे. पी मी तुला सांगत होते, ऐकला नाही तू. पी आता, पी ग. सो गाईज, आम्ही आता रस वगैरे पिऊन आलोय आणि हे घेऊन आलोय, आणि मी तनुकीला जेवण पण दिलंय. आणि हे तनुकी डबल 2 आली माझ्याकडे. याला पण एक देऊन बघती, खात नाही तो. कुरकुरे आहे ना, कुरकुरे पार्टी. काय असं फोटो? सो गाईज, ही माझी बहीण. सो गाईज, सरळ पकड फोन. बोलली काय? ठीक आहे, तेच होत राहायचं. सो गाईज, थोडं वरती करा, असं झूम आउट केलं. गाईज, आम्ही थोडं पेट्रोल वगैरे टाकतोय आता गाडीत पेट्रोल वगैरे टाकतो. पॅक पकड फोन. आणि हे बघा, 14 एप्रिलचं इथं सगळं असं डेकोर केलं. 14 एप्रिलला मस्त मजा येणार आहे. आणि उद्या आम्ही ट्रेकिंगला जाणार आहे, सो तुम्हाला थोडासा मोठा ब्लॉग बघायला भेटेल. आणि सकाळी जाणार आहे आम्ही मॉर्निंगला, कारण की दुपारी खूप ऊन येऊन जातं. माणसं बघायला लागले आम्हाला ब्लॉगिंग करतोय, त्याची बायको पण बघत होती. हां, सो गाईज, आता हे बघा 14 एप्रिलचं एवढं सगळं डेकोर केलेलं होतं. उद्याचं आम्ही पांडवलेणीला गेलोच. बघू ना, आमच्या सोबतचं कोणी असेल ना गाईज, आमच्या सोबतचं कोणी असेल ना तर आम्ही लांब जाऊ, आणि आमच्या सोबतचं कमी जण असतील तर आम्ही पांडवलेणीला जाऊ. तर पांडवलेणीला जर 14 एप्रिलचं काही डेकोरेशन असेल ना, तो मी तुम्हाला दाखवेल. आता आम्ही पेट्रोल टाकतो.
गाडी दिली चालवायला. जर तिने हागली ना गाडी जर तिने हागवली ना तिला हागून देईन मी आता. गाडी चालली पण काय काय आत्ताच आम्ही पेट्रोल टाकलंय. थोडंसं फिरू म्हटलं, कंटाळा आलाय. रोज मी काय ऑफिस करून येते, रोज कंटाळून जाते, संध्याकाळी येते. सकाळी तर इतकं ऊन होतं बापरे. जेव्हा मी कॉलेजला गेली ना आज नको ना गाडी नाही येते लोक. समोर बघ समोर. तुझा जीव तर जाते धोक्यात, टाकते माझा बी जीव धोक्यात. नको टाकू तू. काही आम्ही इकडून टर्न मारून घेणार आहे कारण की आता खूप एक्सपेन्सिव्ह वाटतंय मला इथं चालवणं. हो, कॉन्सन्ट्रेशन बघू शकता तुम्ही, एकदम एक्स्ट्रीम लेवलला जात आहे. सो आता आम्ही थोडंसं बघतो काय काय नाही जायचं का आणि टर्न मारतो काय जातो. काहीच ही गाडी चालवत होती आणि आम्ही ना इथे टाकी फुल करायची बाता करत होतो बरं का. आणि ना हिने त्या गाडीला डायरेक्ट ठोकला असतं पुढची. ती आहे ना हिरवी बट्टी. हळू गाड्या हे वन वे बरं का इकडं. सो काही बरं वाटतंय आम्हाला थोडंसं गाडी बिडी चालू. एवढं मोठी लोक चालू बरं का गं. लोक बरोबर नाही इकडं तुझ्यासारखे ते साईड. सिग्नल लागले थांबा. सिग्नल लागले काहीच. आता आम्ही घरी आलो आहे घराकडे आणि आता तनुकीला मी फिरवायला घेऊन जाणार आहे कारण की बिचारी केव्हाची वाट बघते. तसं मी तिला नेलो होतो संध्याकाळी संध्याकाळी नेलो होतं मी. आमच्या ना इथं सगळ्या 12 बिल्डिंग सेम आहे शुभम पार्कच्या आणि आम्ही 11 नंबरच्या बिल्डिंगमध्ये राहतो. हॉर्न वाजवा हॉर्न वाजव. सगळे गाड्या येतात. कुत्रे आमच्या इथं ना खूप कुत्रे झाले. सो ही माझी बिल्डिंग आहे गाईज, ही वाली. आणि हे बघा. आणि माझे कुत्रे असे आहे की त्यांच्याकडे हॉर्न वाजवला ना ते लगेच पटकन येतात म्हणून ते कुत्र्यांना हॉर्नचा आवाज कळतो. सो गाईज मी आता घरी पोचली आहे. हाय बच्ची. सो गाईज मी आता घरी पोचली आहे बाकी तुम्हाला कळवते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आदिती तनुकी आणि तिला पकड. माझी गाडी इतकी खराब झाली, मी उद्या गाडीला वॉश करणार आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा सगळे धब्बे लागले तिला बघा. आणि हे तुटलं होतं, हे पण लावायचं आहे मला नीट गाडीचं. सो आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका गाईज. आणि हे माझे बच्चे लोक आहे. त्याचं जेवण बाकी आहे, त्याचं जेवण झालंय. सो आता तनुकी इकडून पळत येणार आणि मी तनुकीला कॅच ती आवाज आहे. सो मी आता तनुकीला कॅच कॅच ती दर मी नवत माहिती नख मारते माहिती का. दर त्या दिवशी असंच झालेलं माहितीये का. तो सुनील एवढीशीच आहे पण आज लई घाण खेचलं ना मला. हे पाय मारामारी. बस मी आणि निखिल हे थांबे. चाव्यांचा असा आवाज येतो ना. सो गाईज मी हा ब्लॉग आवाज नाही येतो, व्हॉइस का आवाज नाही. ती पाहिलं ही अशी पळून जाते हिच्यामुळे एवढा वैताग आहे मला ना. गाईज आता मी ब्लॉग एंड करते कारण की माझ्या बछडीला मला फिरायला घेऊन जायचं आहे आणि ती बछडीचं त्या बछडीकडे लक्ष ती भरती कशी पळत येते. गेली होती तू. चल नको करतो. चल रे तू सकाळी. हिचा ना माझ्याकडे एक व्हिडिओ आहे छोटा, मी थोडीशी क्लिप टाकल, तुम्ही बघून घ्या.
तिची मम्मी गायब आहे. चल थांब ना. अजून येत नाही ना ग. एक चाल ना यार. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आणि ही बघा माझी बहीण वाचा करत येते. ठीक आहे, दे गं इकडे. सो गाईज माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.